नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण, त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग सेटअप. चला आता मग सुरू करूया. लक्षात घ्या, मार्केटमध्ये एक म्हणू शकतो काल चांगली भक्कम मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जर पूर्ण आठवड्याचा विचार केलात किंवा महिन्याचा विचार केलात, तर लक्षात घ्या निफ्टी जी आहे, आपण म्हटलं होतं ना, ही जी सेलिंग आली होती, लक्षात घ्या किती काही कारणे येऊन देत, किती काही प्रॉब्लेम्स येऊन देत, म्हणजे मला तो जिओ पॉलिटिक्स असू देत किंवा बाकी काही गोष्टी असू देत, मार्केटला करेक्शनचा फक्त निमित्त हवं असतं. इथे हे करेक्शन झालेलं आहे, थोडाफार पुलबॅक आलेलं आहे. गेल्या काही महिन्यात हे जे एक मुवमेंट आली होती, त्याच्यानंतर हा थोडाफार पॉज, आणि आत्ता करंटमध्ये आपल्याला व्यवस्थित मार्केट एकदा काय एक रुटीनमध्ये जाताना बघायला मिळतो. जवळपास काय जो अप ट्रेंड आहे हा कंटिन्युटीमध्ये बघायला मिळतोय, हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, अजून 17 दिवस हा बाकी आहेत. म्हणजे जवळपास मार्केट 25,000च्या वरती होल्ड करतोय का, हे बघणं गरजेचं आहे ह्या आठवड्यामध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो, हे लक्षात घ्या. विकलीवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की ह्या आठवड्याची जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल कशी आहे बघा, सेकंड मोस्ट बुलिश, आणि त्याच्याबरोबर अजून एक बुलिश पॅटर्न झाला आहे. त्यामुळे त्याचा ब्रेकआउट मिळणं गरजेचं आहे. तो म्हणजे जवळपास आपण लेवल कोणते पकडू शकतो, लेवल पकडू शकतो ते म्हणजे 24,850च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. आणि होल्ड करताच या आठवड्यात जवळपास काय 25,000 ते 25,250 पर्यंत तरी मुवमेंट आपल्याला एक्सपेक्टेड आहे या आठवड्यात. इव्हन त्यावरती टिकली तर मार्केट 25,500 पर्यंत सुद्धा बघायला आपल्याला निफ्टी मिळू शकतं मित्रांनो या कमिंग वीकमध्ये, हे लक्षात घ्या. परंतु मार्केट जर परत 24,500च्या खाली कुठेतरी टिकलं, तर मग थोडंफार आपल्याला परत एकदा साईडवेज मार्केट किंवा 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 आपण म्हणू शकतो एक होल्डिंग रेंज मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं या आठवड्यात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जाऊया 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आल्यानंतर माझ्यामध्ये पुरा सेटअप आपला तयार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट जे आहे, ज्या आपण लेवल्स काढल्या होत्या किती परफेक्ट होत्या बघा. जवळपास एक रेंजमध्ये, जवळपास काल काय झालं, थोडाफार गॅप डाऊन झाला, सेलिंग आली, आणि त्याच्यानंतर 24,200च्या आसपास सपोर्ट घेऊन मग ही मोठी मुवमेंटम आली, आणि एक्सपेक्टेड होतीच, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता उद्याचा काय विचार करू शकतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाली मार्केट आहे कुठे बघा. जवळपास सोमवारचा विचार म्हटलं तर 24,800च्या आसपास मार्केट आहे, म्हणजे एक चांगला रिजेक्शन झोनच्या आसपास मार्केट आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो ओपनिंगवरती अवलंबून आहे किती पॉईंट ओपन होतं आहे. जर मार्केट 24,850 असू दे, 24,900 असू दे, 25,000 असू देत, लक्षात घ्या ओपन जर वरच्या रेंजच्या आसपास झालं तर लक्षात घ्या ओपनिंग पॉईंट जर जास्त असेल, 24,850 असेल तर टिकून जात असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करू शकता. थोडक्यात काय फ्लोमध्ये 25,000 पर्यंत टार्गेट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतं. परंतु साईडवेजच मार्केट जर ओपन झालं ह्याच रेंजमध्ये, आणि इथून जर जाण्याचा प्रयत्न मार्केटने केला, तर लक्षात घ्या पहिले ही जी लेवल आहे 24,800ची, ही थोडंफार मार्केट तोडण्याचा प्रयत्न सुरुवातीला करू शकतं. आणि जसं तुटेल तसं तुम्ही एंट्री करू शकता. सुरुवातीच्या 5-15 मिनिटात तोडलं तर मोमेंटम चांगले बघायला मिळू शकते एका सकाळच्या त्या फ्लोमध्ये. परंतु जर अडकलं, रिजेक्शन थोडंफार बुलिश टू साईडवेज असं जाण्याचा प्रयत्न केला, मग थोडाफार अडखळा बघायला मिळू शकतो. त्यामुळे ट्रेड घेताना थोडाफार विचार करून ट्रेड घ्या, हे लक्षात घ्या. जवळपास काय, त्यामुळे ही जी रेंज आहे, लाल लाईन जी काढली 24,850ची, म्हणून ती लक्ष्मण रेखा काढली, ही जर एकदा पार झाली तर आरामात तुम्हाला मार्केटमध्ये एक मोठी मोमेंटम 25,000 ते 25,200, 25,250 पर्यंत मुवमेंट. इव्हनही लक्षात घ्या सोमवारी जर तुम्हाला जवळपास 200-300 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली, मग मंगळवारी आणि बुधवारी लिहून देतोय मी, काय म्हटलं मी, लिहून देतोय, यू गॉना गेट बिग मुवमेंट, हे लक्षात घ्या. मोठी मुवमेंट म्हणजे जवळपास तुम्ही म्हणू शकता 25,500, 25,600 पर्यंत सुद्धा मार्केटमध्ये मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते निफ्टीमध्ये. त्याचबरोबर उद्याचं एकदमच गॅपअप झालं, म्हणजे जवळपास काय अनएक्सपेक्टेड 25,000च्या आसपासच गॅपअप झालं, तर आपण काय करू शकतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुट बाय करून ठेवा. कारण 25,000च्या आसपास गॅपअप झाला तर लक्षात घ्या सुरुवातीला मार्केट थोडंफार खाली येणार पुलबॅकमध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे येत असेल तर डेफिनेटली त्याच्या संधी आपण साधायचे, पटकन 1-2 मिनिटात तो ट्रेड घ्यायचा आहे. एक 20-25-30 एक पॉईंट काढण्याचा प्रयत्न करा. 30% काढला तरी खूप होईल पर लॉट, हे लक्षात घ्या. परंतु जर होल्ड करण्याचा प्रयत्न असेल तर काय होईल, एकतर गॅपअप झालं तर थोडंफार होल्ड करेल पहिली कॅन्डल, मग थोडीफार कुठेतरी वर जाण्याचा प्रयत्न करेल, परत लेवल जी आहे 25,000ची तोडण्याचा प्रयत्न करेल, मग त्यानुसार जवळपास थोडाफार एक आपल्याला मग प्ले बघायला मिळू शकतो. थोडक्यात मार्केट असं जे साईडवेज प्ले आहे ते बघायला मिळू शकतो एक टॉपला. आणि जर मग लेवल तुटली, जिथे सपोर्ट घेतला होता गॅप ओपन झाल्यानंतर, डेफिनेटली त्याखाली मग पुट बाय करू शकतो. मग 24,850 ते 24,800 पर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम चांगली तुम्हाला बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. ओके. परंतु लक्षात घ्या जर ही मुवमेंट टिकायची नसेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24,800च्या वरती न टिकणं. ठीक आहे. म्हणजे जवळपास थोडीफार निगेटिव्हिटीचा सुद्धा विचार करणं गरजेचं. जर मार्केट खाली येत असेल, लक्षात घ्या 24,700च्या खाली आपण सेल करू शकतो का, डेफिनेटली सेल करू शकतो. परंतु सेलिंगची परफेक्ट लेवल आपण सांगू शकतो 25 मूविंग ॲव्हरेजच्या खाली. जर 24,700च्या खाली टिकत असेल तर टार्गेट 25 मूविंग ॲव्हरेजपर्यंतच पहिला घ्या, आणि ह्याच्या खाली जर निघत असेल थोडक्यात काय 25 मूविंग ॲव्हरेज तोडून जर कॅन्डल कुठे जात असेल, डेफिनेटली त्याच्या खाली पुट बाय करून एक थोड्याफार खाली 24,500 पर्यंत टार्गेट आरामात तुम्हाला बघायला मिळू शकतात, हे मित्रांनो लक्षात घ्या.
ओके. निफ्टीनंतर आपण थेट जाते म्हणजे निफ्टी बँककडे. आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी ऑल टाईम हायच्या आसपासच आहे थोडंफार, म्हणजे आपण म्हणू शकतो ऑल टाईम हायच्या आसपास थोडंफार इकडे तिकडे चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. मग जवळपास बँक निफ्टीचा विचार केलात तर ऑलरेडी कालची मोमेंटम आपल्याला चांगली बघायला मिळाली. परंतु जर जस्ट अ सेकंड, आपण थेट जर मंथलीवरती तुम्हाला समजवतो नक्की काय विषय चाललेला आहे. मंथलीवरती आला तर तुम्हाला समजेल की निफ्टी बँक जी आहे कशी ट्रेड करते. बघा कसा ट्रेड चालू आहे, लक्षात घ्या. मुवमेंट आली, सेलिंग आली, मुवमेंट आली, सेलिंग आली आणि आता मुवमेंट आहे. ते जवळपास काय, इट्स अ ब्रेकआउट थिंग, हे लक्षात घ्या. आणि ही बिग थिंग आहे ब्रेकआउट. जर होल्ड करत असेल तर 54,000ची लेवल तोडून 55,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतं मार्केट. आणि ह्या डिसेंबरच्या महिन्यात सुद्धा 55,000ची लेवल तोडून नवीन ऑल टाईम हाय बनवण्याचा प्रयत्न निफ्टी बँक करू शकतं. त्यामुळे त्यासाठी तुम्ही तयार होणं गरजेचं आहे. निफ्टी बँक निफ्टीला खेचून घेऊ शकतं, खेचून आपल्यासाठी नेऊ शकतं. त्यामुळे निफ्टीसाठी सुद्धा मी म्हटलं ना 25,500 लेवल तोडणं शक्य आहे. याच्या पाठचं कारण हे आहे, कारण निफ्टी बँक थोडीफार एक चांगल्या लेवलला, स्ट्रॉंग लेवलला बघायला मिळते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जा विकलीवरती. विकलीवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल काय, ही जी हा जो एक आपण म्हणू शकतो मध्यंतरी आपण एक लेवल काढली होती ती म्हणजे ही, हा थोडाफार हा डाऊन ट्रेंड होता. तो डाऊन ट्रेंड ब्रेकआउट केल्याने आता त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जवळपास काय परत एकदा ब्रेकआउट रेंज कोणती आहे, 54,000 करंट वीकसाठीची, हे लक्षात घ्या, मेन ब्रेकआउट रेंज. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, ही जी कॅन्डल आहे मोठी, या कॅन्डलच्या आधी डोजी झाली, त्याच्यानंतर जवळपास आपण म्हणू शकतो कोणती एक चांगली बुलिश झाली, आणि त्याच्यानंतर कॅन्डल जी आहे सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल आहे, मोस्ट पॉवरफुल कॅन्डल आहे. जवळपास काय एवढं इथून खाली मार्केट खेचलं होतं, लक्षात घ्या. सुरुवातीला इथून जवळपास 53,365पासून जे खेचलं होतं, थेट मार्केट आलं होतं तुमचं 52,400 पण इथून जो सपोर्ट घेऊन जो बाउन्स झाला आहे मार्केट, बघा किती मोमेंटम तुम्हाला या आठवड्यात बघायला मिळाले. सो सांगण्याचा विषय काय, जर हा जवळपास पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळत असेल 53,900च्या वरती, आपण म्हणू शकतो किंवा 54,000च्या वरती एक चांगली मोमेंटम वरच्या दिशेने एक्सपेक्टेड आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जाऊयात 30 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती 15 मिनिटावरती आल्यानंतर लक्षात घ्या, इंट्राडे ट्रेडिंग सेटअप त्याचबरोबर तेवढाच सोप्पा आहे, हे लक्षात असू द्या. ओके. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेंजेस आपले तयार आहेत, लेवल्स तयार आहेत. ठीक आहे. आता मार्केटनी मोमेंटम आपल्याला चांगली दिली आहे, ती पण पॉझिटिव्ह प्लस एक चांगला वन साइडेड ट्रेंड सध्या तरी बघायला मिळतो. ओके. मेन लेवल आहे ती म्हणजे 53,500, ज्याच्यावरती मार्केट होल्ड आता करतं, त्याच्यावरती क्लोज झाली आणि चांगली गोष्ट आहे. ओके. आता उद्याची ओपनिंगवरती आहे, ओपनिंग कुठे होते, जर ओपनिंग तुमची 53,900च्या आसपास किंवा 54,000च्या वरती होत असेल, आसपास होत असेल, लक्षात घ्या मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी वरती होल्ड करणं गरजेचं आहे. हा शब्द महत्त्वाचा आहे बघा, मार्केटमध्ये गॅपअप झालं की होल्ड टिकणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. टिकत असेल ना तर मग निघेल, लक्षात घ्या. एक चांगली बुलिश, थोडक्यात अशी कॅन्डल, ह्या ज्या बुलिश कॅन्डल आहेत ना, अशी कुठेतरी 15 मिनिटाची कॅन्डल सुरुवातीला बनताना बघायला मिळेल असेल, गॅप अप म्हणून बिंदास त्याच्यामध्ये उडी मारा. थेट 200-300 पॉईंटमध्ये जवळपास 54,200पर्यंत किंवा 54,300पर्यंत सुद्धा मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. परंतु जर एकदम जर टिकलं नाही 54,000च्या असं, मग थोडंफार पुलबॅकमध्ये येऊ शकतं. मग त्या पुलबॅकमध्ये येत असेल तर डेफिनेटली त्या कॅन्डलच्या वरती पुट बाय करा, वरती एसएल टाका आणि त्याच्यानंतर पुट बाय करा. आणि मग खालच्या जवळपास 100 पॉईंट तर इन अँड ॲव्हरेज तुम्हाला असेच बघायला मिळतात. थोडक्यात काय, एक स्कॅल्पिंग ट्रेड. कारण काय, मुवमेंट नंतर पुल बॅक ही गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं असेल तर लक्षात घ्या, ही मुवमेंट आली, ही ॲसेलरेशन, हा ब्रेक, ॲसेलरेशन ब्रेक, ॲसेलरेशन ब्रेक. काय, गाडी चालवताना आपण डायरेक्ट ॲक्सिलेटरवरती जर आपण पाय ठेवला तर फक्त पायच ठेवायचा का, नाही, मध्ये काय ऑब्स्टिकल्स आले तर आपण थोडाफार ब्रेक मारतो. थोडक्यात काय, तोच ब्रेक इथे आहे. थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो मार्केटच्या भाषेत, पुल बॅक म्हणतो मित्रांनो, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे जर पुल बॅक येत असेल तर डेफिनेटली आपण पुट बाय करू शकतो. परंतु जर 53,500 किंवा 53,400च्या खाली होल्ड करत असेल तर डेफिनेटली पुट बाय करा. टिकत असेल तर डेफिनेटली ट्रेड घ्या. परंतु 25 मुव्हिंग ॲव्हरेजपर्यंत एक जवळपास टार्गेट घ्या आणि तिथपर्यंत प्रॉफिट बुक करा. कारण 25 मुव्हिंग ॲव्हरेजचा इथे कसा सपोर्ट घेतला आहे, तिथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न कराल, तिथून बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न करू शकतो, कुठेतरी पॅटर्न बनवायला, किंवा तिथून रिव्हर्ससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे 25 मुव्हिंग ॲव्हरेज एक वन ऑफ द बेस्ट मुव्हिंग ॲव्हरेज आहे, जो आपल्याला मार्केटमध्ये सगळ्या गोष्टीवरचे समजतं आणि अकॉर्डिंग टू त्याच्यानुसार आपल्याला ट्रेड घेणं गरजेचं आहे. परंतु जर इथे जवळपास म्हणू शकतो 25 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कुठेतरी होल्ड केलं किंवा टिकत असेल तर काय करायचं आहे आपण. आता तुम्ही मला सर 25 मुव्हिंग ॲव्हरेजची कुठच्या लेवलच्या आसपास टिकत आहे, 25 मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे, जर मार्केट असं टिकत असेल तर सेल करायचं का, डेफिनेटली नाही. 53,100च्या खाली होल्ड करू द्यात, मार्केट सेल करा, आणि आता सेल करू नका. आता हा जो झोन आहे थोडाफार बफर झोन म्हणून घोषित करा, हे लक्षात घ्या. समजलं असेल तर लाईक, कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, खूप कमी सबस्क्रायबर आहेत, एवढं चांगलं नॉलेज आहे आणि खूप कमी लाईक्स आहेत, सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे, लक्षात घ्या.
एवढं व्यवस्थित प्राईज ॲक्शन समजून सांगणारं कोणी नाही तुम्हाला आपल्या मार्केट मराठीमध्ये आणि मराठी भाषेमध्ये तर कोणी नाही आहे. त्यामुळे लाईक कमी आहेत, शेअर कमी आहेत, सबस्क्राईबर कमी आहेत. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि एंगेजमेंट वाढवा प्लीज. एंगेजमेंट कशी वाढू शकतात? लाईक जास्तीत जास्त करा, शेअर जास्तीत जास्त करा आणि कॉमेंट्स करा. काही प्रश्न असेल तर विचारा. हे फ्री ऑफ कॉस्ट कॉन्टेंट देतो सर्वांना, काही ते पेड नाही आहे. आपलं यूट्यूब चॅनल सर्व मराठी माणसांसाठी आहे. त्यामुळे इथे प्लीज सपोर्ट करा. 1000 सबस्क्रायबर्स या वर्षाच्या एंडपर्यंत तरी होऊ देत. आत्ताचे 500 वरती कुठे अडकले, त्यामुळे तुमच्या हाताने ते होऊ शकतात. सो सबस्क्राईब करा. इथे तुमची मी आता रजा घेतोय. ठीक आहे, धन्यवाद.